या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। दिव्यांग अंध महिलांच्या पहिल्या विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं। त्या संघात उपकर्णधार गंगा कदम हिचा समावेश होता। ती सोलापुरात विमानानं रविवारी दुपारी 2 वाजता येणार आहे। सोलापूर विमानतळावर भैरूरतन दमाणी अंधशाळेच्या वतीनं तिचं स्वागत करण्यात येणार आहे। विमानतळापासून ते दमाणी नगरपर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे। भैरूरतन दमाणी अंधशाळेत या रॅलीची सांगता होणार आहे। तरी सोलापुरातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून तिला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन तिचे प्रशिक्षक राज शेळके यांनी केलं। विजेत्या महिला संघाचा सन्मान 16 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाकडून आल्याचंही शेळके यांनी स्पष्ट केलं। बाळे येथील NK किड्स स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कृषी पर्यटन सहलीत विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद लुटला। आमदार सुभाष देशमुख यांनी राबवलेल्या कृषी पर्यटन उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शेती, मत्स्यव्यवसाय, फळं, फुलं आणि आयुर्वेदिक वनस्पतींचं प्रत्यक्ष ज्ञान मिळावं या उद्देशानं ही सहल आयोजित करण्यात आली होती। ही सहल हैदराबाद रोड परिसरातील कल्याण कृषी पर्यटन केंद्र तांदुळवाडी इथं उत्साहात पार पडली। सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळझाडं, फुलझाडं, औषधी वनस्पती, शेती पद्धती यांची जवळून पाहणी करून त्यांचं महत्त्व जाणून घेतलं। कृषी पर्यटन केंद्राचे संचालक परमेश्वर शरणार्थी यांनी विद्यार्थ्यांना तसंच शिक्षकांना मत्स्य व्यवसाय अर्थात फिशरीज, पर्ल व्यवसाय अर्थात मोत्यांचं उत्पादन, त्यामध्ये वापरण्यात येणारी साधनं आणि त्यांची प्रक्रिया यांचीही सविस्तर माहिती दिली। यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांपुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून कृषी क्षेत्राची ओळख होण्यास मोठी मदत झाली। केंद्रातील मिनी वॉटर पार्क, रेन डान्स, सिसो, झोका, घसरगुंडी आदी खेळांवर विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला। रेन डान्स आणि वॉटर पार्कमध्ये सर्व विद्यार्थी भिजून चिंब झाले आणि सहलीचा आनंद अधिक खुलला। यावेळी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरी, मुख्य शिक्षिका दीपाली कुलकर्णी, अश्विनी शिंगण, पूनम कळसाईत, शीतल सुतार, सेविका संगीता हेगडकर, सुरेखा शिंदे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करून सहल अधिक ज्ञानसमृद्ध आणि मनोरंजक बनवली। तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सध्या ब्रह्मोत्सव सुरू आहे। या मंदिरात देवीला सोलापूरच्या पद्मशाली समाज बांधवांना माहेरची साडी अर्पण करण्याचा मान आहे। सोलापुरातील पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून साडी अर्पण करण्याचा उपक्रम राबवला जात आहे। यंदा या उपक्रमात पद्मशाली समाजाची 25 जोडपी सहभागी झाली होती। त्यांनी प्रत्येकी एक अशा एकूण 25 तसंच सामान्य समाज बांधवांच्या सामूहिक देणगीतून एक अशा मिळून 26 रेशमी साड्या पद्मावती देवीला अर्पण करण्यात आल्या। यंदा हा कार्यक्रम शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी नियोजित होता। यासाठी पद्मशाली बांधव गुरुवारी 20 नोव्हेंबरला तिरुपती इथं पोहोचले होते। मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पद्मावती देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी येणार असल्यानं देवस्थानच्या सूचनेनुसार सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी गुरुवारीच माहेरची साडी अर्पण केली। साडी अर्पण कार्यक्रमावेळी पद्मशाली बांधवांनी पद्मावती देवी मंदिर परिसरात भगवान बालाजी, पद्मावती, जय मार्कंडेय, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला। या कार्यक्रमानंतर पद्मशाली बांधवांनी तिरुमला इथं जाऊन भगवान बालाजींचं दर्शन घेतलं। संगमेश्वर कॉलेजमधील शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर आनंद चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून या क्रीडा महोत्सवाचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता कोळी यांच्या हस्ते आनंद चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांचा परिचय अनुराधा इंगळे यांनी करून दिला। या प्रसंगी प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश कंपल्ली, पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनानं
उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. विद्यार्थ्यांनी एरोबिक्स, पॉम पॉम ड्रिल डान्स, रिबन डान्स आदींचं सुंदर सादरीकरण केलं. इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांनी मार्शल आर्ट आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले. अभिजित उर्फ सागर धानप्पा सोलापुरे, वय 36, राहणार तांदुळवाडी, तालुका दक्षिण सोलापूर, हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलेस वेश्या म्हणून शरीर संबंधासाठी गिराहिकांना पुरवत असताना मिळून आला. त्याच्या लॉजमधील भाड्यानं घेत असलेल्या खोल्यांचा वापर कुंटणखान्याप्रमाणे करत आहे हे दिसून आलं. त्यामुळं पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपाली सत्यवान जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजित उर्फ सागर धानप्पा सोलापुरे याच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली API विशाल वायकर, GPSI श्रीकांत गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल दोरकर यांनी बजावली. डोणगाव रोड सोलापूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी सामाजिक संस्थेच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिनानिमित्त मुख्य दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे सवाळकर यांची झाली. वर्धापन दिनानिमित्त मंदिरात दीपोत्सव करण्यात आला. उपस्थित महिला वर्गाच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा संयोजक अशोक चव्हाण महाराज, पृथ्वीराज चव्हाण, सदस्य मंडळी फुलचंद गायकवाड, रमानाथ मोरे, सज्जनराव माशाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.